स्पर्धकाचे विजेच्या स्पर्धकाचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. संत सद्गुरू गणेशनाथाच्या या यात्रेच्या निमित्तानं आपल्या इथं स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये बरेचशा स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला. स्पर्धा आले की म्हटले जिंकणे किंवा हारणे हा भाग आला, पण जो माणूस हारतो तो कधीच खचत नसतो, तो परत जिद्दीने त्या तयारीला लागत असतो. होय की नाही? तुम्ही नापास झाल्यावर परत परीक्षा देणार का नाही? तसं तर जिद्दीने अभ्यास करून परीक्षा द्यायचं, पास व्हायचं. त्याच पद्धतीनं स्पर्धा करत असताना आपण आता इथे ज्यांनी विजयी झाले त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि ज्यांनी झाले त्यांचं डबल अभिनंदन, कारण त्यांनी पुढल्या वर्षी याच्यामध्ये भाग घेऊन परत स्पर्धेला या ठिकाणी उत्साहामध्ये भाग घ्यायचा. तर या ठिकाणी संत सद्गुरू गणेशनाथाच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी काय विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये या ठिकाणी बरेचशा स्पर्धकांनी भाग घेऊन या स्पर्धेमध्ये आपला उत्साह दाखवला आणि ते प्रथम तिथी आले. त्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम म्हणजे आनंदाची डोळी, आनंदाची रंग, आनंदाची अंग, आनंदाची, त्या पद्धतीने आता आपल्या स्पर्धकांसाठी आनंदाचा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपल्याला या ठिकाणी पारितोषिकाचं वितरण केलं जाईल. तशा पद्धतीने प्रोग्राम जे काही उत्स्फूर्त असतील, उत्साहस्तर असतील, त्यांना या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला जाईल. प्रथमतः आपण काय करूया,
इथं या ठिकाणी आपल्या या गणेशनाथ संस्थानचे अध्यक्ष आदरणीय धनराज भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. त्यानंतर ज्यांनी या खेळासाठी आपल्याला उत्स्फूर्त केलेलं आहे अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आई साहेब म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते मॅडम लोहार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू. त्यानंतर अबू आपल्या रंगे अबू या ठिकाणी त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन. त्यानंतर या ठिकाणी अंगद जाधव ठिकाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही मनापासून स्वागत करतो. आपलं आता हे जे आपण स्पर्धा त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केले होते या ठिकाणी अमिताताई जवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी आपलं दीपक प्रज्वलन करून घ्यावं अशी सगळ्यांना विनंती. माझी आई छान स्वयंपाक बनवते. ती नेहमी आनंदी असते. ती घरकामात प्रत्येकाची काळजी घेते. ती मला अभ्यासात मदत करते. माझी आई माझ्या मैत्रिणी आहे. ती मला छान गोष्टी सांगते. माझी आई मला खूप आवडते. माझी आई खूप चांगली आहे. माझी आई पहिली मोठी आई आहे. तिच्याशिवाय जगात माझं कोणच नाही. तिने 9 महिने मला पोटात ठेवून मी दुनिया नवीन दाखवले आहे. त्यासाठी मी आता एवढं तिनेच मला एवढं पुढे जाऊन केलं, लहानाचं मोठं केलं आहे. त्यासाठी मी धन्यवाद करते. त्याच्या पावसाची साथ जसं ओढीची साथ सावली असते तशी आई. पावसाला छत्री ती आई. उन्हाळ्याला गायट्याला स्टॉल ती आई. आणि तुळशीचं पान ती आई. धन्यवाद. थँक्यू. आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वर्षाची गाय असते, दुधाची साय असते, लग्नाचा पाय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची घरी, सरतही नाही उरतही नाही. माझे नाव ईश्वरी कैलास तागे आहे. आज मला आई या विषयावर बोलण्याची संधी मिळाली आहे. ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. आई हे नाव जरी छोटं असलं तरी त्याचा अर्थ अतिशय विशाल आहे. आईसाठी लेकरं हीच तिची दुनिया असते. स्वतःच्या आनंदावर पदर टाकून ती मुलांच्या आनंदासाठी जगते. दिवस असो वा रात्र, थकवा असो वा आजार,
खरी ताकद आईच्या मायनेच मिळते. या जगाची खरी ताकद आईच्या मायनेच मिळते. श्री संत सद्गुरू महाराज की जय. खूप सुंदर असं या ठिकाणी ईश्वरीनं आपलं भाषण केलेलं आहे, होय की नाही. तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी. आपल्याला किती जरी संपत्ती असेल, किती जरी काही असेल, पण आई नसलं तर काय शून्य आहे. कोण कोण आईचं ऐकत आहे हात वरी करावं. आणि मोबाईल बघू नका म्हटलं बघता कोणी. खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. आता खोटं बोलायचं नाही. आईनं मोबाईल बघू नका अभ्यास करा म्हटल्यावर कोण कोण करतंय अभ्यास. खोटं बोलायचं नाही बरं. मी घरी आल्यावर विचारणार आहे परत. तर हा छान. तर आपण आपल्या आई, आपले पहिले गुरु कोण? जन्म देणारी आई आपलं पहिले गुरु, नंतर शिक्षक, बरोबर आहे की नाही. शाळेत गेल्यावर आपल्याला ज्ञान अर्जनाचं काम देणारे, ज्ञान देणारे हे दुसरे गुरु. तर पहिले गुरु आई. खूप सुंदर असं या ठिकाणी ईश्वरीनं आपल्या भाषण या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी जान्हवी अतुल शिंदे हिला विनंती करतोय, तो आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आता सांगितलं का मोबाईल सर्वांना नमस्कार. माझे नाव जान्हवी अतुल शिंदे आहे. आज मी तुम्हाला आईविषयी भाषण म्हणणार आहे. आई असते मंदिरावरील उंच कळस, आई असते अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगातील संतवाणी, आई म्हणजे उन्हातील गार पाणी. माती आणि माता यामध्ये फरक असतो. फक्त वेलांटीची माता जन्म देते आणि मृत्यूनंतर ही माताच म्हणजे आई आपल्याला कुशीत घेते. म्हणून प्रारंभ ही तिच्यापासूनच होतो आणि अंत ही तिच्यापासूनच होतो. अशा या परमेश्वराच्या साकार रूप असलेल्या मातेला माझे कोटी कोटी प्रणाम. मित्र हो, मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी आपण मातृदिवस म्हणून साजरा करतो. तो आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आई आई या दोन अक्षर शब्दात संपूर्ण विश्व सामावलेले. कोणी आई म्हणत, कोणी माय, कोणी माय मा, तर कोणी मम्मी म्हणत, परंतु या सर्व शब्दाचा अर्थ एकच होतो, तो म्हणजे निस्वार्थ प्रेमाचा झरा. ज्येष्ठ भारतीय संस्कृतीत तर जन्मभूमीला, नदीला, भाषेला आणि वसुधरेला सुद्धा मातेचा दर्जा दिला जातो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते आणि मी तुमच्यासमोर एक गीत सादर करणार आहे. असा कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये गोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओटी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. धन्यवाद. खूप सुंदर असं या ठिकाणी जान्हवीनं आपलं भाषण केलेलं आहे. आई हे दोन अक्षर आहेत, होय की नाही. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, असं हे तयार झालेलं आई. तर आई आत्ता सांगितली यापूर्वी ईश्वरीनं, आई म्हणजे पांगळ्याचा हात, आई म्हणजे लंगड्याचा पाय, होय की नाही. अशा पद्धतीनं आपण सर्वजण या ठिकाणी आईवर या ठिकाणी आपलं मनोगत केला. आता शेवटची स्पर्धक आहे वैष्णवी कैलास कागे. आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे.
पुढे वडा, पुढे वडा. माझे नाव वैष्णवी कैलास कागे, राहणार उजनी, तालुका औसा, जिल्हा लातूर. माझ्या या गावात श्री संत श्रेष्ठ सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा 378वा समाधी संजीवन सोहळा. मला आनंद होतो की आई या विषयावर बोलण्याची संधी मला मिळाली आहे. मित्रांनो, आई हे जगातील सर्वात गोड आणि सर्वात सामर्थ्यवान शब्द आहे. या जगातील त्रास आणि यातना सहन करते, ती लेकराला जन्म देते. म्हणूनच म्हणतात आईच्या पायाशी स्वर्ग असतो. आजच्या या धावपळीच्या युगात आपण तिच्या त्यागापुढे निस्वार्थ सेवेकडे दुर्लक्ष करतो. पण खरी गोष्ट अशी आहे, यशाने, कीर्तीने, पैशाने खूप काही मिळतं, पण आईचा आशीर्वाद आणि प्रेम हे अमूल्य असतात. म्हणूनच तर म्हणतात माझे संत तुकाराम, देवपूजा ही आईची. झालं संपलं. अरे बरं ओके ओके. चला, या ठिकाणी वैष्णवीने सुद्धा खूप सुंदर असं या ठिकाणी आईवर आपलं भाषण केलेलं आहे. आता आपण सर्वांनी मूळ विषयाकडे जाऊया. शुभांगी समाधान. कोण आहे? शुभांगी समाधान, सोनाली समाधान. 2 भाषण राहिलेत का? शुभांगी आणि शुभांगी समाधान ताटे. काटे ताटे ताटे चाटे ताटे ताटे काटेच म्हटलं. पोरगी हां, सुंदर बोलते पोरगी. नमस्कार. माझ्या जीवनाची तू सावली, माझ्या जीवनाची तू सावली, प्रथम गुरु आणि माझी माऊली. माझे नाव शुभांगी समाधान ताटे. मी आता 3री मध्ये शिकते. माझ्या भाषणाचा विषय आहे प्रथम गुरु आई. आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते अंगणातली पवित्र तुळस, आई असते अभंगातील संत वाणी, आई असते नऱ्यातलं गोड पाणी, आई असते नऱ्यातलं गोड पाणी. आई सारखे असता दैवत असेल माझ्या घरी, आई सारखे असता दैवत असेल माझ्या घरी. कशाला जाऊ मी पंढरपुरी, आई हा माझा पहिला गुरु, तिच्यापासून होतं आयुष्य सुरू. होऊन कुंभार दिला तू आकार, मायेचा सागर आई माझी, मायेचा सागर आई माझी. ठेच लागता माझ्या पायी, वेदना होते तिच्या हृदयी, ठेच लागता माझ्या पायी, वेदना होते तिच्या हृदयी. 33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी आई, 33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी आई. आई विना ज्ञान नाही, आईच्या ज्ञानाला अंत नाही, आई विना ज्ञान नाही, आईच्या ज्ञानाला अंत नाही. ज्योत पेटवण्यासाठी समाईत हवी वाट, ज्योत पेटवण्यासाठी समाईत हवी वाट, चांदणे पाहण्यासाठी आकाशात हवी रात, आणि देह गाठण्यासाठी हवी असते तुझ्यासारख्या आईची साथ, हवी असते तुझ्यासारख्या आईची साथ. आपल्याला संस्कार रुजवण्याचे कार्य आपली आई करत असते. आपल्या संतांनी सांगितले, पांडुरंगाला विठाई म्हटलं जातं, पांडुरंगाला विठाबाई म्हटलं जातं. आईची उपमा दिली जाते. आई आई कुणाला म्हणतात? आ म्हणजे आत्मा, आणि ई म्हणजे ईश्वर. आत्माला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला म्हणतात आई, तिला म्हणतात आई. आई मायेचा सागर, आई चैतन्याचा जागर,
प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. छान बोलले की नाही? मग तुम्हाला बी वाटतं की नाही असंच मी बोलावं, असं पाठ करणार की नाही? हां, तर खूप सुंदर असं या ठिकाणी होय की नाही? आई माझी मायेचा सागर, हां, दिला तिने जीवना आकार. त्या पद्धतीनं या ठिकाणी जिच्या आईमुळं ती घडली वाढली, मला माहीत आहे तिच्या आईनं तिला सगळं शिकवलं, बापानं तर नाही. होय की नाही शुभांगी? खरं आहे का? आईनं वाचन शिकवलं की नाही तुला? डान्स शिकवले आहे. तर खूप सुंदर असा, म्हणजे प्रत्येकाच्या आई असं मिळावं या लेकरासारख्या, होय की नाही? तर या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी शुभांगीनं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आता या ठिकाणी 2 आरोही गोपाळ ओळखे काही त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे ती इथं स्पर्धेमध्ये आली होती. तिचा क्रमांक 2रा आलेला आहे, परंतु आज या ठिकाणी ती उपस्थित राहू शकले नाही. आपण परत एकदा त्या ठिकाणी काय हरकत नाही, परंतु आता ज्या विद्यार्थ्यांनी आई वात्सल्य परमात्मा कृपा अखंड ठेवा. आई वात्सल्य परमात्मा कृपा अखंड ठेवा. संसाराचे ओझे हळुवार प्रेमाने नेवा. संसाराचे ओझे हळुवार प्रेमाने नेवा. माझे नाव सोनाली समाधान ताटे. मी इयत्ता 5वीत शिकते. माझ्या भाषणाचा विषय आहे प्रथम गुरु आई. आई असते मंदिराचा उंच कळस. आई असते अंगणातली पवित्र तुळस. आई म्हणजे अभंगातील संत वाणी. आई म्हणजे नारळातलं गोड पाणी. आई म्हणजे नारळातलं गोड पाणी. संत तुकाराम महाराज म्हणतात आईचे प्रेम हे मुलासाठी निस्वार्थी असतात. म्हणतात ना स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. म्हणूनच संतांनी सुद्धा आईच्या प्रेमाला परमेश्वराच्या कृपेची उपमा दिली आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात माते विना हे जग न दिसे. माते विना हे जग न दिसे. तिच्या छायेखाली सुख शांती वसे. तिच्या छायेखाली सुख शांती वसे. संतांच्या या विचारातून लक्षात येते की आई माझा गुरु. आई कल्पतरू सौख्याचा सागरू. आई माझी सौख्याचा सागरू. आई माझी. माझ्या आईने मला नुसते ज्ञानच नाही दिले, तर जीवन कसे जगायचे हे शिकवले. जीवन कसे जगायचे हे शिकवले. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो. जीवनाचा अर्थ खरा आईमुळेच कळतो. आईमुळेच कळतो. अहो म्हणतात ना शाळेचे वर्ग शिक्षक जरी चांगले असले ना तरी विद्यार्थीही उत्तमच घडतात. तसेच घरालाही आई संस्कार भेटली ना तरी मुलंही उत्तमच घडतात. मुलंही उत्तमच घडतात. मला थोडे वेगळे बोलायचे आहे. हुनी कुंभार दिला तू आकार. हुनी कुंभार दिला तू आकार. मायेचा सागर आई माझी. मायेचा सागर आई माझी. परंतु या फॅशनच्या दुनियेत ठरवत चाललेले आईचे प्रेम हे मात्र खूप मोठी समस्या बनली आहे बरं का. या प्रेमाला अडवे येणारे घटक म्हणजेच फॅशन. अडवे येणारे घटक म्हणजेच फॅशन. अहो आजची माता मुलांना जवळ न घेता टीव्ही समोर बसतीये, मालिका बघतीये आणि त्याच अनुकरणही करतीये. सांगा ना, सांगा कसे होतील संस्कार. आजची माता नोकरी करते, पार्लरला जाते, मीटिंगला जाते, शॉपिंगला जाते. तिला मुलांना देण्यासाठी वेळच नाहीये. आणि जगाकडे पाहिली की असे लक्षात येते आईची माया हरवली की काय. मला असे म्हणायचे नाही, आईचे प्रेम कमी होत आहे. मी एक कविता ऐकली होती. नव्या
फॅशनच्या दुनियेत हरवली आईची माया, नव्या फॅशनच्या दुनियेत हरवली आईची माया. साडीच्या पदराऐवजी आली वस्त्राची छाया, साडीच्या पदराऐवजी आली वस्त्राची छाया. आईच्या त्या मायेचा आता उरला फक्त भास, आईच्या त्या मायेचा आता उरला फक्त भास. फॅशनच्या या जगात हरवला तिचा सहवास, फॅशनच्या या जगात हरवला तिचा सहवास. फॅशनच्या जगात हरवलेल्या आईला मला म्हणायचे आहे, आई तू फॅशन कर, पण फॅशन करत करत मुलांच्या संस्काराकडे लक्ष पण दे. अहो झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवावं कसं, बहिरेपणाचं डोंग घेणाऱ्याला सुनवावं कसं. मुलं हीच आपली संपत्ती आहे, फॅशन मधल्या आईला सांगावं कसं, पटवावं कसं, सांगावं कसं, पटवावं कसं. मी जाता जाता एक कविता म्हणते, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की, श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की. धन्यवाद. कुमारी सोनाली समाधान ताटे न खूप सुंदर असा या ठिकाणी आईविषयीची भावना उत्पन्न केलेली आहे. आणि सत्य तेवढंच आहे, तिनं म्हटल्यासारखं आई आज फॅशनच्या जमान्यामध्ये हरवलेली आहे. ते काही खोटं नाही. आई एकदा देवाला बसली की मोबाईलमध्ये गुंग झाली किंवा टी व्हीमध्ये गुंग झाली, तिच्या वर्णामध्ये गेलाय का हात बाजूच्या पाण्याच्या याच्यामध्ये ग्लासामध्ये गेलं, ते आईला आठवते. नंतर घास गेल्यानंतर तिला आठवते की आपण पाण्यात भाकर बुडविली आहे. तर आई एवढी गुंग झालेली आहे या फॅशनच्या याच्यामध्ये. अगदी तुझं बरोबर आहे सोनाली. तर अशा पद्धतीने या ठिकाणी खूप सुंदर असं या ठिकाणी अशा विविध स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या. वक्तृत्व स्पर्धा असेल, रिंग स्पर्धा असेल किंवा टीका शक्तिमान हाताचे ढकलाढकली, त्या पद्धतीने विविध स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. अशा पद्धतीनं या ठिकाणी आता आपण जो आपला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी आपण आता आयोजित करतोय. तर या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर वैकुंठवासी ज्ञानेश्वर गुलाबराव जवळे लोहार उजनी यांच्या स्मरणार्थ या शालेय विद्यार्थ्यांच्या या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यासाठी मुलींसाठी होती स्पर्धा, ती होती दोरी गजगे कुणाकुणाला माहीत आहेत? कोण कोण आणतो? तर खरं गजगे कोण आणतो तो सांगा मला. आता गजगे बघायचे कसले असतात गजगे कोण आणतो तो खेळाला स्पर्धेला आणतो? खरं सांगायचं गजगे माहित आहे की नाही? याच्यावर गजगे नाव दिलंय. मग गजगे होते का तुमच्याकडे? दगड आणलो होतो की नाही तुम्ही? हा मला माहित आहे. तर म्हणजे आपल्याला हे विसर पडलेला आहे. ज्या जुन्या गोष्टी होत्या गजगे होते पहिलं, असं गजगे राहायचे ते. हां तर ते गजगे आता तुम्ही बघितलं नाही, फक्त दगडं आणलो आणि खेळत बसलो. याच्या पलीकडे आपण केलं नाही. ती माहिती राहावी. ते आता गेल्यानंतर आपल्या आईला विचारा, आजीला विचारा. आईला बी माहीत नसेल, आई बी नवीन फॅशनमधलीच, तर आजीलाच माहीत असेल गजगे कसले राहते. तर त्या पद्धतीनं या ठिकाणी आपण गजऱ्याची स्पर्धा घेतलो. आणि त्यानंतर होती सुई दोरा. हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर मुलांसाठी जी स्पर्धा होती ते धावण्याची स्पर्धा होती, नेमबाजी, जेणेकरून आपला नेम अचूक लागावा अशा पद्धतीनं. नुसतं खेळामध्ये नेम नका, अभ्यासामध्ये बी अचूक नेम लागला पाहिजे, होय का नाही? तर त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी नेमबाजी आणि रेसलिंग अशा पद्धतीनं आपण आर्म रेसलिंग अशा पद्धतीने या ठिकाणी स्पर्धाचं मुलांसाठी आयोजन केलेलं होतं. आणि इतर खेळामध्ये रस्सीखेच, चेस
आणि स्पर्धेचा हा कालावधी जो होता आपण 30 ते 1 नोव्हेंबर 30 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीमध्ये सुंदर अशा आपण सर्वांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी खेळ खेळलेले आहेत। तर यानंतर आता आपण या ठिकाणी जे काय स्पर्धक आहेत विजेते स्पर्धक, मी प्रथमतः या ठिकाणी जे विजेते स्पर्धक आहेत ते सुरुवातीचे आहेत दोरीमध्ये ज्यांचा तृतीय क्रमांक आलेला आहे ती आहे कुमारी श्रद्धा भैरवनाथ हजारे। ही काय आहे ती तृतीय क्रमांकाची स्पर्धक आहे, तिला मी या ठिकाणी पाचारण करतोय, तिनं आपण यावं आणि हे बक्षीस स्वीकारावं। मी आदरणीय धनुभाऊंना विनंती करतोय आपण त्या मुलीचं या ठिकाणी स्कूल बॅग देऊन या ठिकाणी कौतुक करावं असं तिला विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय टाळ्या वाजवा। 1 मिनिट फोटो घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कुमारी श्रद्धा तुझं खूप खूप अभिनंदन। या ठिकाणी तू दोरी खेळामध्ये तृतीय क्रमांक पटकावून या ठिकाणी खूप छान असं खेळ खेळलेला आहे, तुझं परत एकदा श्रद्धा अभिनंदन। यानंतरची द्वितीय पारितोषिक ज्याला मिळालेले आहे ती आहे कुमारी प्रणिता भरत कागे। ही दोरी या खेळामध्ये तिचा 2रा क्रमांक आलेला आहे, तिला या ठिकाणी अभयच्या प्रथम क्रमांक ज्याने पटकावलेले आहे ती कुमारी विद्या अंकुश कागे, तिला मी या ठिकाणी पाचारण करतोय। या ठिकाणी प्रथम पारितोषिक दोरी या खेळामध्ये या ठिकाणी अंगद जाधव यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी आजच्या पाहुणे म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात, तुमचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन। आपण बेंगलोरहून येऊन या ठिकाणी मद्रासहून आपण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल अभिनंदन। विद्या तुझं अभिनंदन आणि तुला शुभेच्छा। यानंतर सुईदोरा या खेळामध्ये जिचा तृतीय क्रमांक आलेला आहे ती परत पहिलं जिचा तृतीय क्रमांक आता तीच आहे, काय नाव तिचं कुणाकुणाच्या लक्षात आहे? अरे पहिले दोरीमध्ये जिचा क्रमांक 3रा आला होता ती कोण होती? श्रद्धा भैरवनाथ हजारे। परत एकदा ती सुईदोरा या खेळामध्ये तिनं तृतीय क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे, तिचं खूप खूप अभिनंदन। बक्षीस घेतले परत एकदा श्रद्धाचं आपण अभिनंदन करूया। बघा मला बी वाईट वाटलं हिला 2-2 बक्षीस चालले, तर असं कसं करा बरं तुम्ही? हां वा, का हरकत नाही, ज्याचा त्याचा खेळ आहे, तिनं त्याच खेळामध्ये प्रावीण्य आपलं कमवलेलं आहे, तिचं खूप खूप अभिनंदन। त्यानंतर या ठिकाणी जे सुईदोरा या खेळामध्ये ज्यांनी द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे ती कुमारी वैष्णवी राम वाघुळकर हिनं सुईदोरा यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे, तिचं खूप खूप अभिनंदन। तुम्हाला सांगू का, दररोज 500 टाळ्या जे लोक वाजवतात ते लोक निरोगी राहतात। तुम्हाला माहित आहे का टाळ्याचं काय? पूर्वीच्या काळी काही साहित्य मिळत नव्हतं, परंतु भजनामध्ये टाळा वाजवल्या जात होत्या, टाळ्या वाजवल्या जात होत्या। तर त्याचा असं आहे टाळ्याचं, आता वाजवा, उद्या सकाळी वाजवा आधी, ठीक आहे, थांबा आता बस झालं। तर टाळ्या वाजवल्यामुळं आपलं ब्लड प्रेशर आहे ते व्यवस्थित म्हणजे शरीरामध्ये या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन होत असतं, ठीक आहे नाही, रक्त अभिसरण क्रिया चांगली होत असते, म्हणून टाळ्या वाजवायचं। टाळ्या वाजवणे म्हणजे असं टाळ्या वाजवणं ना, टाळ्या वाजवण्यात फरक आहे। असं टाळ्या वाजवणं हे नाही टाळी वाजवणं,
तर या आपल्या हाताचे बोट, हाताचे जे तळवे आहेत हे पूर्ण असं टाळ्या वाजवल्या पाहिजे, तेव्हाच रक्त प्रसारण चांगलं होत असतं. तर टाळ्या वाजवल्या पाहिजे, दररोज टाळ्या वाजवल्या पाहिजे, हसलं पाहिजे. तर हां थांबा आता या ठिकाणी कुठंपर्यंत आलतो आपण? सुईदोरा. तर जिचा प्रथम क्रमांक या ठिकाणी ज्यानं या ठिकाणी पटकावलेला आहे ती कुमारी सिद्धी नागेश माताटे. सिद्धी नागेश माताटे. तर या ठिकाणी सिद्धीनं आपला या ठिकाणी सुईदोरा या खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. सिद्धीचं मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. आणि सर्व खेळाडूंना, स्पर्धकांना, विजेत्या स्पर्धकांना या ठिकाणी शुभेच्छा देऊ द्या. त्यानंतरचा खेळ आहे तो गजगे. गजगे खेळामध्ये या ठिकाणी जिचा तिथे क्रमांक आलेला आहे, तिसरा क्रमांक आलेला आहे ती कुमारी राधा गणेश कागे. हिचा गजगे खेळण्यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे. तिचं खूप खूप अभिनंदन. राधा गणेश कागे या ठिकाणी धनराज भाऊच्या हस्ते या ठिकाणी तिला हे पारितोषिक वितरण होतोय. खूप खूप अभिनंदन राधा. त्यानंतर जिचा क्रमांक गजगे खेळण्यामध्ये द्वितीय आलेला आहे, दुसरा आलेला आहे, ती आहे कुमारी वैष्णवी कैलास कागे. हिचा गजगे ह्या खेळामध्ये दुसरा क्रमांक आलेला आहे. मुलांना तुम्हाला गुंड्या माहीत आहेत का? पूर्वीच्या काळी गुंड्या खेळल्या जात होत्या आणि गोट्या होय की नाही? भोवरा कुणाला माहित आहे? हात वरी करा. कोण कोण खेळाय भोवरा? दोरी गुंडाळून खेळलं जात होतं आणि असं कुंभन मारा म्हणायचे. एक भोवरा खाली ठेवायचा आणि बाकी 4-5 जणांनी मारायचे. म्हणजे तो प्रकार आता आपण हळूहळू चालू केला पाहिजे, म्हणजे माहीत असलं पाहिजे. आताच्या नवीन मुलीवाला उकळ म्हणजे काय किंवा ते हे माहीत नाही, ते मोबाईलवर बघावं लागतं होय का नाही? आता आम्हाला मिक्सर माहीत आहे पण उकळ माहीत नाही, जातं माहीत नाही, त्याचं कसं जळाचं माहीत नाही. पूर्वीच्या काळी महिला पाट्टे उठून आपलं ताक करायच्या, रवी हलवायच्या असं होय का नाही? म्हणून त्या आजारी पडत नव्हत्या. आता लगेच आमचं सुरू होलं, मान दुखल्या, पाठ दुखल्या, रोगराई चालू झाली. पूर्वी पाट्टे सडा टाकायच्या महिला, सकाळी उठल्यानंतर झाडून काढायचा पूर्ण परिसर आणि शेण गोळा करून आणायचं आणि मग सडा मारायचा आणि त्याच्यावर रांगोळी घालायच्या. होय आबू, बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीनं हे जुने जे प्रकार होते म्हणून ते आता टिकलेत. आतापर्यंत ज्या जुन्या महिला आहेत, आबू आहे आमची, तर ते काय होतं की त्यावेळेस कामं व्हायची, शरीर म्हणजे शरीराला काम मिळायचं. आता आम्हाला मोबाईल आणि टी व्ही शिवाय कामच नाही दुसरं, मग कशाला रोग राहिलं तर येणार. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आता आपण गजग्यामध्ये या ठिकाणी जिचा पहिला क्रमांक आलेला आहे ती आहे कुमारी, झाले का गजगा, विद्या अंकुश कागे. होय ना? चला, विद्या अंकुश कागे ही गजगे खेळण्यामध्ये खूप. क्रिकेट कोण कोण बघतंय रे? वा वा वा. दररोज बघताव का? कधी कधी अभ्यास दररोज करताव का? कधी कधी. खोटं बोलायचं नाही बेटानं. हा, तर अभ्यास जसं करताव तसं खेळायचं पण. खेळाला बी काय वेळ असती, त्या वेळेमध्ये खेळलंच पाहिजे. ज्या वेळेस आपण खेळ खेळतो त्यावेळेसच आपलं शरीर सुद्धा तंदुरुस्त राहतं. खेळलं पाहिजे. सचिन तेंडुलकर 10वीला पास झालता का नापास झालता रे? मग तो कसा जगातला नामवंत खेळाडू झाला की नाही? त्याला भारतरत्न भारतातलं सर्वोच्च पदक या ठिकाणी भारतरत्न मिळाले. कोणाला? मग 10वी नापास झालेला माणूस एवढं चांगलं, पण तसं खेळलं पाहिजे. खेळ वाईट नाही. कोणाला काय ते मेडल आहेत का? बरं बरं, ठीक आहे. आता आपण काय करू? हो हो चाललेलं आहे.
या ठिकाणी आता पुढल्या खेळाकडे जातोय आपण. आता मला वाटतं हे या ठिकाणी मुलांचा खेळ आहे, नेमबाजी. नेमबाजीमध्ये या ठिकाणी 2 क्रमांक आहेत. द्वितीय क्रमांकाचा हा कुमार आहे, कुमार हर्षवर्धन बालाजी मुकडे. हा नेमबाजीमध्ये या ठिकाणी द्वितीय क्रमांक याचा आलेला आहे. याला सगळ्याला मिडल आहे ते विसरलेलं आहे. तर या ठिकाणी सर्वांना जे काय मिडल आहे ते मिळालं जाईल. या ठिकाणी आदरणीय भाऊंच्या हस्ते या ठिकाणी त्याचं सन्मान होतोय. मिडल आणि परत एक स्कूल बॅग. त्यानंतरचा नेमबाजीमध्ये जो प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावलेला आहे तो आहे कुमार साई अंकुश कागे. खूप छान, अभिनंदन. साई अंकुश कागे याचं पण या ठिकाणी अभिनंदन. त्याला या ठिकाणी मिळालं आणि या ठिकाणी स्कूल बॅग. खूप खूप अभिनंदन साईचं. यानंतर पंजा म्हणजे असं टेबलावर एकमेकाला हात ठेवून दाबादाबी करायचं, होय की नाही. यामध्ये ज्याचा क्रमांक आलेला आहे तो तृतीय क्रमांकाचा विद्यार्थी आहे कुमार अमित बापूराव पाटील. अमित बापूराव पाटील याचा 3रा क्रमांक आलेला आहे. त्याला या ठिकाणी त्याला सन्मान चिन्ह देऊन व स्कूल बॅग देऊन त्याचं या ठिकाणी अभिनंदन होतं आहे. आदरणीय लाहोर मॅडमच्या या ठिकाणी शुभ असते. अभिनंदन. पंजा या खेळामध्ये 2रा क्रमांक ज्यांनी पटकावलेला आहे तो प्रतिमेश नीलकंठ मुकडे. प्रतिमेश नीलकंठ मुकडे. या ठिकाणी त्याला मानचिन्ह आणि या ठिकाणी त्याचं बॅग देऊन सन्मान होतं आहे. प्रतिमेश हा पंजा खेळामध्ये 2रा क्रमांक या ठिकाणी पटकावलेला आहे. ज्याचा 1ला क्रमांक आलेला आहे तो आहे कुमार कार्तिक राम वाघुळकर. दोघा बहीण भावांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि दोघांनी पण या ठिकाणी पारितोषिक पटकावलेलं आहे. कुमार कार्तिक राम वाघुळकर याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. तो पंजा या खेळामध्ये त्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याचं खूप खूप अभिनंदन आणि त्याला शुभेच्छा. त्यानंतरचा खेळ आहे रनिंग धावणे. या खेळामध्ये ज्याचा 3य क्रमांक आलेला आहे तो आहे श्रीकांत रामेश्वर धवन. हा धावणे या स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक याला मिळालेला आहे. त्याचं खूप खूप अभिनंदन. त्याला त्या मिडल देऊन या ठिकाणी त्याचं बॅग देऊन या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. कुमार श्रीकांत रामेश्वर धवन. श्रीकांत रामेश्वर धवन याचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर 2य क्रमांकाचा स्पर्धक आहे ज्यानं 2य क्रमांक पटकावलेला आहे तो आहे कुमार सोहन चंद्रकांत धवन. याचा 2य क्रमांक आलेला आहे. त्याचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. सोहन चंद्रकांत धवन. हे आता आईवर बरेचसे बोलले ना, मग तुमच्यावर आईचं प्रेम आहे का? हात वरी करा कुणाच्या आईचं प्रेम आहे. मग तुमची आई का नाही इथं? एवढं प्रेम आहे तर तुमचं होय की नाही? माझ्या लेकरानं स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, बघायला यायला पाहिजे की नाही तुमच्या आईने इथं किंवा पप्पानी. आणि उगम बेटावून हातोवर पुरला माझी आई लाड करते. नाही मग हां. तर या ठिकाणी आता धावण्याच्या स्पर्धेमध्ये ज्याने प्रथम क्रमांक बोलू नका रे.
धावण्याच्या स्पर्धेमध्ये ज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तो आहे कुमार अजिंक्य अरुण धवन याने धावणे या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे. त्याचं खूप खूप असं या ठिकाणी अभिनंदन. आदरणीय लव्हार मॅडमच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण त्याचा सत्कार करतोय. खूप खूप अजिंक्य अभिनंदन तुझं आणि तुला शुभेच्छा. आणि जागतिक निर्मितीचा खेळ म्हणजे तो म्हणजे चेस होय का नाही. बुद्धिबळ आता चेस म्हटल्यावरच कळते आपल्याला, बुद्धिबळ म्हटल्यावर कुणालाच कळत नाही काय की म्हणते ती होय का नाही रे. चेस म्हटल्यावर म्हणजे काय थोड्या भाषेमध्ये आपण इंग्रजी शब्द वापरतो, ती इंग्रजी शब्द वापरले तरच आपल्याला कळतंय. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बुद्धिबळ या खेळामध्ये काही स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये ज्याचा तृतीय क्रमांक आहे तो आहे, मला वाटतं 2च क्रमांक आहेत. द्वितीय क्रमांक आहे या ठिकाणी कुमारी श्रेया ज्ञानेश्वर जाधव. या कुठे गेलो माऊली तिकडे फोटो काढून येत. बरं तुम्ही या इकडं. एवढं तर हां या ठिकाणी पालक आलेले आहेत. हां या ठिकाणी खूप या सगळ्यांनी द्या. बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये कुमारी श्रेया ज्ञानेश्वर जाधव हिचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. तिचं खूप खूप अभिनंदन. या माऊली या. श्रेया तुझं अगदी मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. हो हो आहे खूप खूप अभिनंदन. परत एकदा तुला शुभेच्छा. आणि ज्याने बुद्धिबळ या खेळामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे तो आहे कुमार ओमकार बाबासाहेब वाघमारे. याने बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये चेस या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याचं अगदी मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. त्याला या ठिकाणी मानचिन्ह देऊन त्याचा सन्मान होतोय. या ठिकाणी परत एकदा ओमकार तुझं अभिनंदन. यानंतरची खरी स्पर्धा होय की नाही. आता या स्टेजवर येऊन बोलण्याचं सोपं आहे का नाही की नाही. सगळेजण बोलू शकतात का नाही. तर ज्या स्पर्धा आपण वक्तृत्व स्पर्धा घेतल्या होत्या भाषण स्पर्धा त्यामध्ये या ठिकाणी तृतीय क्रमांक ज्यांचा आलेला आहे ते आहे कुमारी शुभांगी. तुझं नाही बस दुसरी शुभांगी आहे नाव तर घेऊ दे. कुमारी शुभांगी समाधान ताटे. खूप खूप अभिनंदन. या अश्विनी या नाही उभर दे सगळेच. कुमारी शुभांगी अश्विनी समाधान ताटे. आता प्रत्येक वेळेस आईचं नाव लावावं लागतं बरं. आता नुसतं वडिलाचं घेऊन चलत नाही. महाराष्ट्र शासनानं एक नियम काढलाय आता आईचं नाव हे कंपल्सरी आता पुढे लावावं लागणार आहे. श्रीकांत सर आता यापुढे नाव घेत असताना मुलाचं असेल मुलगाचं असेल त्यांच्या आईचं नाव मग वडिलाचं नाव मग आडनाव अशा पद्धतीनं आता शासनानंच. कारण का आपण बघितलंय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना मंत्रिमंडळ तयार होत असताना शपथ घेताना सगळ्या मंत्र्यांनी आपल्या आईचं नाव लावलं नंतर वडिलाचं नाव लावलं नंतर आडनाव. तर आता यापुढे टीसीवर पण तसंच आपल्याला होणार आहे. इथून तो नियमच लागू केलेला आहे. अश्विन अजून एक आहे आशा
आशू हां नाही हां ते मावशीला पाठवायचं आहे का हां चला ठीक आहे. या ठिकाणी द्वितीय क्रमांक आलेला आहे, ती आहे या ठिकाणी ती येऊ शकली नाही, ती आहे आरोही गोपाळ ओळखे. तिचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन. आणि जिचा प्रथम क्रमांक या भाषण स्पर्धेमध्ये आलेला आहे ती आहे कुमारी. कोण आहे, कोण नाव सांगतोय का? नाव माहित नाही का? नाही का? हा गुड. सोनाली अश्विनी समाधान ताटे. बर या 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 तुम्ही तिघी बी या. आजी माय लेकर नातोंडापर्यंत या, सगळे येतो इथं. अरे पणजी आहे, आजी नव पणजी आहे. या या आबू या. अश्विनी ये, तू ये, तू ये. अगं नातीपर्यंत येऊ दे की असं आहे. फक्त तू आजीला आणालीत होय. सोनाली आजीला आणायला पाहिजे होतं, चौथी वळ लागली असते असं. 1 2 3 4 पणजीपासून आजीपर्यंत. तर या ठिकाणी सोनालीचं खूप खूप असं अभिनंदन. खूप सुंदर पद्धतीनं या ठिकाणी दोघी बहिणी आपल्या वक्तृत्व कलेमध्ये सतत ते भाग घेत असतात. शाळेमध्ये असेल किंवा आजूबाजूला परिसरामध्ये ज्या ठिकाणी स्पर्धा होत असतात त्या स्पर्धेमध्ये सतत भाग घेण्याचं त्यांना भाग्य लाभत असतं. आणि दरवर्षी ते मला वाटतं पहिलाच क्रमांक या ठिकाणी पटकावत असतात. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन. आपण पण या पद्धतीनं पुढल्या वर्षी सगळ्यांनी तयारी करायची आहे. परत एकदा या ठिकाणी ज्याला मेडल मिळाले ते वर यावं. ज्यांना आपण पहिल्या स्पर्धक दुरी आणि याच्यामधले पण याच्यामधले काय आपलं गजगे सुईदोरा ते स्पर्धक वर या. सुईदोरा गजगे आणि दोरी या 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 घेऊन या. आपण कंबाईन मध्ये एक फोटो घेऊया नंतर. या या वर या. गजग्यामधले दोरीमधले आणि याच्यामधले तुम्हाला मेडल द्यायचं राहिलेला आहे. हां आबू 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 इकडं उभा राहा पुढे उभं. असं आहे का ना? बरं बरं. 1 मिनिट. नंबर आहेत का त्याच्यावर? 1 मिनिट. आता मी नाव घेतो ते पुढे या. हे जरा बाजूला व्हा. मी नाव घेतो तिचं पुढे या. दुरीमधले या. विद्या, प्रणिता आणि श्रद्धा. नाही ते क्रमांक आहे ना त्या याच्यावर. 1 2 3 आहे ना? बरं. विद्या तुझा पहिला क्रमांक आहे. हां दुरीमध्ये पहिला क्रमांक विद्याचा. प्रणिता कोण आहे? चल उभार तिथं. आणि श्रद्धा कुठं आहे का? तो आहेत का? मग उभार. हां येते गी दुरीमधल्या येतील. 1 2 3 नाही 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 तृतीय क्रमांकाची आहे. श्रद्धा 2 आहेत. 2दा आहे तिनं. हा 3-3च आहेत. तिसराच क्रमांक आहे दुरीमध्ये बी आणि सुईदोरेमध्ये. टाळ्या वाजवा. हां हां त्यानंतर आता पुढल्या 3 स्पर्धकांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यामध्ये सिद्धी, वैष्णवी आणि श्रद्धा. गेली का? नाही हां श्रद्धा आहे याच्यामध्ये. आज झालं का? कोण आहे हे? सिद्धी पहिला नंबर. 1 नंबर आहे. हां सुईदोरा नाही हा हिचं नाव परत. श्रद्धा भैरवनाथ हजारे. नाही श्रद्धा पहिले मन ती मुलगी गेली घरी म्हण. बरं राहू द्या तिचं राहू द्या. आता पुढे सिद्धी झाली का? आता कोण आहे? वैष्णवी कोण आहे? झालं वैष्णवी झाली. सिद्धी बरं जाऊ द्या. आता गजग्यामधील विद्या, वैष्णवी आणि राधा. विद्या अंकुश कागे, वैष्णवी कैलास कागे आणि राधा गणेश कागे. विद्या 1 नंबर, वैष्णवी 2 नंबर आणि राधा 3 नंबर.
ते राहिलं का ते बरोबर आहे एक डबल आहे ते डबल आहे ना वैष्णवीचं ते श्रद्धाचं नाव डबल आहे त्यामुळं राहिले ते चला सर्व खेळाडूचे परत एकदा मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि पुढील वर्षासाठी तुम्हाला खूप खूप कुणाचं रस्सी खेच राहिलं का कुठं आहेत नावं दिली नाही का रस्सी खेच नाही बरं रस्सी खेच मधले याच्यामध्ये आणलीत नावं रस्सी खेच हां आपण चेसपर्यंतच पाठवलंय चला रस्सीखेचमधील विद्यार्थी या ठिकाणी समोर यायचं आहे सर्व रस्सीखेच खेळाडूंचं या ठिकाणी अभिनंदन आणि असं उभा राहा उंचीप्रमाणे तिकडं लाईन तसं करा शेवट मोठा तिथं उभा राहा साई तू पलीकडे जा इकडे ए त्या बारक्याला पुढे राहू द्या बसा तुम्ही खाली बारके असं गुडघ्यावर बसा ए पुढे बस बस पुढे ए बस तू पण तिथं बस गुडघ्यावर बस एका पुढल्याच्या हे गोपाळच्या मुलीचं आहे का जाऊ दे हा दादा कुठं यायला लावू दे आता त्याला नेमकं ठाक नंदी स्टॉपला का हा बरं मग त्या काय करतो तुम्ही ते नंदी मोबाईल त्याच्या समोर त्या डाव्या बाजूलाच ठीक आहे चालतंय हो रस्सीखेच खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन हॅलो बोला बरं ठीक आहे कार्यक्रम आता मी करतो चालू राहू द्या कार्यक्रम मी करतो माझं हां कोणाचं आहे द्यायचं आहे का द्यायचं असते आपण द्यायचं असते आपण हॅलो कुठं आहे बरं काय कर घरी जा आणि माझी ते आत्ता शर्ट आणलेत की नाही जी 4 मुलींनी भाषण केलं ना ती पुढे या 4 मुलींनी भाषण जे इथे केलं ते शर्ट घे माझे शर्ट धनुदादापाशी दे नंदी स्टॉपला येऊ दे धनुदादा आपले लोखंडे हां त्यांचा नंबर पाठवतो त्यांना फोन कर आणि तिथं नंदी स्टॉपला जा माझे कपडे घेऊन ते 2 ड्रेस पाठवून दिले ते पाठवून दे मला दादापाशी जा घरी पटवून नंबर पाठवतो आहे हा सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या इकडे बघा सर्वांनी समोर बघा
आता बक्षीस मिळालं ना सगळ्याला आलं का बक्षीस? तर ज्यांच्यामुळं या स्पर्धा या ठिकाणी ज्याने या स्पर्धा आपल्यासाठी घेतल्या त्यांचं आपण अभिनंदन करायला पाहिजे का नाही? मग लव्हार मॅडमचं ताईचं अभिनंदन करणार का नाही? मग त्यांचं अभिनंदन करूया टाळ्या वाजून आपण सगळ्यांनी. या ठिकाणी आपल्याला ज्याने स्पर्धा ज्यांच्यामुळं वैकुंठवासी ज्ञानेश्वर गुलाबराव जवळे यांच्या स्मरणार्थ नावच राहील लक्षात. हां अमिता ताईंनी या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि हे बक्षिसाचं सर्व साहित्य किंवा या स्पर्धा घडविण्यामागं आणि आपले भैया तर असतातच सवय का नाही, श्रीकांत भैयांनी तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला खेळाला ते मजा येते की नाही. मग दरवर्षी आपण स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं, खेळ खेळले पाहिजे, त्या पद्धतीनं अभ्यास पण त्या पद्धतीनं केला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी भैयानी आणि या सर्वांनी मिळून या स्पर्धेचं आयोजन केलं. त्यांचं मनापासून या ठिकाणी आपण अभिनंदन करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊयात की जेणेकरून आपल्याला गणेशनाथाच्या चरणी हेच प्रार्थना करू द्या की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांचं निरोगी आयुष्य लाभो एवढी आपण गणेशनाथाच्या चरणी सर्वांनी प्रार्थना करूया. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी मॅडमना मी विनंती करतो आपण थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करावं. बोला ओळखीची मुलगी आहे ना त्याच्या अगोदर. बरं राहू दे आता काय तसं नाही चालतंय. द्या जरा बोला. हां कोण करणार आहे? ए थांबा रे, अरे नाश्ता करून जाऊ. थांबा ए नाश्ता करून जाऊ. बसा 2 मिनिट बसा बाळानो. हां यानंतर तिनं बोलणार आहे का? बरं ठीक आहे. ये बा हां मन बाळा. हां म्हणा. ओके त्याच्या पुढे म्हणा. ओके त्यात पण हां आज ते कदम म्हणा आता. हां ठीक आहे. गिफ्ट चॉकलेट खायचं का तुला? हां म्हणा मग ना. वा खूप छान. हां तुझं पण अभिनंदन. हां लाजुले आहे. मॅडम बोल. मॅडमना विनंती करतो थोडंसं आपण मार्गदर्शन करावं. हो भेटणार आहे. भाऊ तसेच माझे लाडके जावई, आई समान असणाऱ्या माझ्या रणदेवी माता, बंधूप्रमाणे असणारे माझे अंगद आणि माता भगिनी माझ्या, तसेच माझे बालमित्र मैत्रिणी. आणि सर्वात महत्त्वाचं हा कार्यक्रम माझ्या लाडक्या मुलामुळं, श्रीकांतमुळं हा झालेला आहे बरं का. त्यांनी हा शब्द टाकला आणि मी होकार दिलं आणि हा कार्यक्रम इतका छान झाला. पहिल्या दिवशीच फक्त मला बोलवलं कार्यक्रमाला, त्यानंतर मॅडम तुम्ही नाही आलं तर चालतंय, मी हा कार्यक्रम उरकून घेतो असं त्यांनी म्हटले. आणि या गणेशनाथाच्या मंदिरामध्ये, पावनभूमीमध्ये या इतका सुंदर कार्यक्रम हा आमचा श्रीकांत करतोय हे मला माहितीच नव्हतं. आणि हे पाहिल्यावर मला इतकं वाटलं की आम्ही इथं कमी पडतोय. एवढा सुंदर कार्यक्रम हा, इतकं मुलं होते, हे गच्च हॉल भरलेला होता पूर्ण आणि एवढे मुलं हँडल एकटा करत होता तो. मग शेवटी मी त्याला सांगितलं की बाबा तुला हे खूप टेन्शन आहे रे आणि असं नको करू, एक शिट्टी घे आणि एवढी छडी घे हातात, कारण छडीचा धाक असल्यावर मुलं थोडं शांत बसतात.
कधी पळपळ पळपळ तिकडे पळायचे, कधी पळपळ पळपळ इकडे पळायचे, असं म्हणजे बालिश आहेत ते लेकरं. त्यांना लेकरांना काही समजत नव्हतं, पण तो वळण लावणं आपलं कर्तव्य आहे असं मला वाटत होतं. आणि म्हणून त्याला सांगितलं मी शिट्टी आणि एक छोटीशी छडी घ्या बाबा. तर त्यांनी काय घेतलं नाही, त्याचं काही यूज केलं नाही बरं का. त्यांनी 3 दिवस कार्यक्रम इतके सुंदर केले, खूप सुंदर झाले कार्यक्रम. मला हे कार्यक्रम पाहूनच इतकं आनंद वाटलं, आनंदाश्रू येत होते माझ्याकडे, पण त्या आनंदाश्रू मी आवरत होते. आणि कार्यक्रमाला अगदी नेत्र माझे उघडे ठेवून मी उघड्या डोळ्यांनी पाहत होते. मी माझ्याच मुलाच्या स्मरणात त्यांनी ठेवलं. मला इतकं अतिशय आनंद वाटत होतं. मी असा कार्यक्रम कधीच केलेला नाही, हा पहिल्यांदाच कार्यक्रम माझा झालेला आहे, म्हणून मला इतका आनंद वाटत होता. आणि या आनंदाला मोह आवरत नव्हता मला. आता काय करावं, किती करावं, कसं करावं असं वाटायचं मला, नेहमी वाटायचं. काल पण परवा दिवशी पण मी फोन केल्यावर म्हणलं येऊ का रे बाळा. नाही मॅडम उगी त्रास करू नका, हे मी करतोय सगळं म्हणलं, फक्त तुम्ही बक्षिसाला या आणि बक्षीस वितरण करा, एवढंच करा म्हणलं. ठीक आहे म्हणलं. मग आज 2 वाजल्यापासून फोन करत होता माझा बाळ ते. आणि मग मी म्हणलं नाही बाळा मी येऊ लागले म्हणलं, तसं काय काळजी करू नको. मी आले आणि हा कार्यक्रम इतका भव्य झाला. मुलांनो हे इकडे लक्ष द्या, मी टीचर जरी असले तर आज मी रिटायरमेंटला आहे. माझं काय म्हणजे असं मी टीचर म्हणून तुम्हाला धाक दाखवणार नाही किंवा अधिकारी दाखवणार नाही, परंतु मुलांनी इतकं सायलेंटपणे राहावं आणि काय होतंय, कसं शिकायचंय, किती शिकायचंय याच्याकडे ध्यान द्यावं. तुम्ही जोश आहे तुमच्यामध्ये, खूप आहे, चांगलं आनंद वाटला मला तुमचा जोश पाहूनच. परंतु जास्त आगाऊपणा करू नका. थोडा आगाऊपणा करत होता, आगाऊपणा करूनही एवढं मला वाटतं बरं का. आता मी म्हणजे जास्त काय तुम्हाला बोलणार नाही, कारण माझा अधिकार नाही आता बोलण्याचा, म्हणून मी बोलणार नाही बरं का. परंतु तरी पण तुम्ही काय करा, व्यवस्थित राहा, व्यवस्थित करा, व्यवस्थित शिका. याच पद्धतीने अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. अभ्यास सर्वात महत्वाचा आहे बरं. अभ्यास करा, कॉम्पिटिशन राहू द्या अभ्यासामध्ये. मी हिरीने अभ्यास करेन, पुढे जाईन असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि अभ्यास करा आणि उंच शिखर असतंय, शिखर गाठण्याचा प्रयत्न करा. जसं आता बक्षीस गाठण्याचा प्रयत्न केलात तसं अभ्यासामध्ये सुद्धा उंच शिखरावरती जाऊन गरुड झेप घ्यावं एवढंच मला वाटतं. आणि हे मला 2 गोष्टी बोलण्याची संधी माझ्या जावयाने दिली. मी सर्वांचे आभार मानते आणि गणेशनाथाच्या पावन चरणावरती मी नतमस्तक होऊन माझ्या 2 गोष्टी सांगण्यासाठी मला इथं संधी दिली, त्याबद्दल मी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीकांत भैया, मला वाटतं पुढल्या वर्षी आपण योगासनाच्या स्पर्धा ठेवावं. याच्यामध्ये ते एक ॲड केलं तर बरं होईल. तर त्या पद्धतीनं योगासन होय की नाही, त्या स्पर्धा आयोजन करायचं आपल्याला. त्या पद्धतीनं आपण तयारी करावं विद्यार्थ्यांनी, सर्व स्पर्धकांनी. परत एकदा सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि तुम्हाला पुढील कार्यात हार्दिक 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 शुभेच्छा. गणेशनाथ महाराज की